ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या चॅनलवर स्वागत आहे. हरतालिका तीज किंवा हरतालिका हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा सण सौभाग्यवती महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांचे कौटुंबिक जीवन सुखी व्हावे यासाठी केला जातो. अविवाहित मुलींनी आपल्याला इच्छित नवर मिळावा यासाठी हा उपवास करतात. पार्वती मातेने भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी केलेल्या तपस्येचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. पार्वती मातेने कठोर तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले आणि त्यांना पती म्हणून प्राप्त केले. त्यावेळी पार्वती मातेच्या सखीने तिला वधूपत्रिका दिली आणि हे समर्पण करून पूजा केली. या घटनेचे स्मरण करून हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण एकत्रितपणे साजरा केला जातो. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून पूजा करणे, गाणे, भजन आणि कीर्तन करणे यासारखे सणाचे वैशिष्ट्य आहेत. यावेळी अन्न, फराळ आणि प्रसाद बनवले जातात. हा उपवास निर्जला केला जातो. म्हणजेच काय तर काहीही खायचे नाही आणि प्यायचेही नाही. या उपवासाचा उद्देश म्हणजे प्रार्थना करणे आणि घरातील सुखशांतीने समृद्धी वाढवणे आणि आपल्या पतीची दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे. चला तर मग आज आपण व्हिडिओमध्ये हरतालिकेचा दिन, मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा सामग्री, हरतालिकेची कहाणी आणि ज्या स्त्रिया किंवा ज्या अविवाहित मुली हा हरतालिकेचा सण पहिल्यांदा साजरी करणार आहेत, पहिल्यांदा उपवास धरणार आहेत, त्यांनी काय करायचे, काय नाही करायचे हेही आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर आपण हरतालिका धरणार असाल तर कॉमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार आहे आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 समाप्त होणार आहे. उदया तिथीनुसार हरतालिका तीज हे 6 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून ते 8:32 असणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून प्रदोष काळात हरतालिका व्रत शुभ मानले जाते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी ही पूजा केली जाते. या दिवशी मातीचे गौरीशंकर किंवा शिवलिंग बनवले जातात. सकाळी पूजा करणाऱ्यांनी शुभमुहूर्ताची काळजी घ्यावी. पूजेपूर्वी विवाहित स्त्रियांनी अलंकार घालून सुंदर तयारी करावी. तसेच वाळू किंवा शुद्ध काळ्या मातीपासून शिवलिंग किंवा शिवपार्वती आणि गणेशाची मूर्ती बनवावी. पूजेचे ठिकाण अगदी छान सजवावे. केळीच्या पानांपासून मंडप बनवावे. गौरीशंकराची मूर्ती किंवा शिवलिंग हे पूजास्थानावर चौरंगावर लाल वस्त्र पसरून स्थापन केले जाते. त्यावर गंगाजल आणि पंचामृतचा अभिषेक केला जातो. सोबतच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. त्यांना दुर्गा आणि पवित्र धागा अर्पण केला जातो. चंदन, अक्षत, धोत्रा, रुईची फुले, भस्म, गुलाल तसेच 16 प्रकारची पानं भगवान शंकराला अर्पण केले जातात. या दिवशी बेलपत्र वाहण्याचे खास महत्त्व आहे. जर तुम्हाला बेलपत्र मिळाले तर त्या बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि ते बेलपत्र 11, 21 आणि 51 किंवा 108 जसे तुम्हाला जमेल त्याप्रमाणे शिवलिंगावर नक्की वाहा. पार्वती मातेची ओटी भरा. पार्वतीला वस्त्र आणि सौभाग्याचे साहित्य आणि अलंकार अर्पण नक्की करा. रात्री जागरण करून आरती करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटचा प्रहार पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेले कुंकू कपाळावर लावा. मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करा आणि सर्व साहित्य ब्राह्मणाला दान करा. मूर्तीचे विसर्जन झाल्याशिवाय उपवास अजिबात सोडायचा नाही. चला तर मग पाहूया हरतालिका पूजेचे लागणारी सामग्री. सर्वात आधी तर दुर्वा, जी गणपती बाप्पांना आपण वाहू. त्यानंतर उदबत्ती, त्यानंतर सौभाग्याचे अलंकार जसे की हळदी कुंकू, बांगड्या, काजळ, कंठसूत्र. त्यानंतर आहेत फुलं. तुम्हाला जी फुलं मिळतील ती वाहा, पण जर ही फुलं मिळाली तर नक्की वाहा. जी आहेत चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, कमळ,
शेवंती, जास्वंद आणि मोगरा. तसेच आहेत पत्री. त्यामध्येही 16 प्रकारची पानं नक्की आणा. त्यामध्ये अशोक, आवळी, दुर्वा, कण्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा आणि बेल ही पानं आवर्जून असली पाहिजेत. त्याशिवाय मांजर पल्लव, गणेशाची मूर्ती, पार्वतीची मूर्ती जी तुम्ही मातीचीही बनवू शकतात आणि धातूचीही बनवू शकतात, भगवान शिवाची मूर्ती, त्यानंतर पंचामृत म्हणजेच काय तर दूध, दही, साखर, मध आणि तूप. फळांमध्ये नारळ, सफरचंद, केळी आणि पेरू किंवा आपल्या आवडीचे पदार्थ जे आपल्याकडे उपलब्ध असतील. फुलांमध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, तुळशीपत्र, बेलपत्र, गुलाल, दीपक, अगरबत्ती, हळद. तुम्ही जर नैवेद्य बनवत असाल तर तो, तांब्या, पळी आणि पानाचा ताम्हण, गंगाजल, पवित्र धागा म्हणजेच रोली, नवग्रहाचा कलश असेल तर तो किंवा साधा कलश, भांडे आणि पूजापाठ तेही स्वच्छ धुतलेले असावेत. त्याचनंतर काही विशेष पूजा सामग्रीही या पूजेला लागतात. जर ती तुमच्याकडे असतील तर नक्की ठेवा. पारंपरिक पद्धतीमध्ये जन्मपत्रिका ठेवली जाते. जर तुमच्याकडे तुमची आणि तुमच्या मुलांची किंवा पतीची जन्मपत्रिका असेल तर ते नक्की ठेवा. हरतालिकेचे चित्र म्हणजेच काय तर पार्वती मातेच्या तपश्चर्या केल्याचे चित्र. पार्वती मातेच्या पूजेत अंबाडीचे पान हे अनिवार्य असते. जर तुम्हाला मिळाले तर नक्की ठेवा. जागरणासाठी आवश्यक असतो तो जागर. पूजेच्या समाप्तीनंतर प्रसाद म्हणून वापरण्यासाठी तीर्थचरणामृत. चला तर मग आपण पाहूया पूजेची पद्धत. सर्वप्रथम पूजास्थळ हे स्वच्छ करावे. पूजा स्थळासोबत पूजेचे लागणारे भांडे हेही स्वच्छ करावेत. त्यानंतर पूजेचे स्थान सजवावे. ते आपण आपल्या इच्छेने करू शकतो. त्यानंतर असते पार्वती माताची आणि शिवाची मूर्ती. ती वाळूने किंवा काळ्या मातीने आपण बनवू शकतो किंवा ती नसेल तुमच्याकडे उपलब्ध तर तुम्ही धातूची मूर्तीही वापरू शकतात. त्याचबरोबर असणार आहे गणेशाची मूर्ती. गणपतीची पूजा करूनच पूजेची सुरुवात करावी लागते, म्हणून गणपती बाप्पाची मूर्तीही आपण आणू शकतो किंवा घरीही वाळूने किंवा काळ्या मातीने बनवू शकतो. दिवशी पार्वती मातेची पूजा ही मनापासून करावी आणि मंत्रोच्चारासह करावी. जर आपल्याला मंत्रोच्चार येत नसतील तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम पार्वती पतये नमः, ओम पार्वती पतये नमः हा मंत्रोच्चार सतत करत राहायचा. त्याच्यानंतर भगवान शिवाची पूजा करायची. म्हणजेच काय तर सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची, त्यानंतर पार्वती मातेची पूजा करायची आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची. त्यानंतर तुम्ही महादेवाचा जलाभिषेक करायचा. त्याच्यानंतर ह्या दिवशी कुमारिका आणि विवाहित स्त्रिया मंगळागौरीचेही व्रत करतात. त्यामुळे सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून तुम्हीही हा व्रत करा. त्याच्यानंतर पार्वती मातेच्या तपश्चर्येची कथा वाचावी. त्यानंतर आपण तयार केलेले नैवेद्य मातेसमोर ठेवावे, शिवजींसमोर ठेवावे, गणपती बाप्पासमोर ठेवावे. गणपती बाप्पाला दुर्वा वाहाव्यात. त्याच्यानंतर सगळ्यांची आरती करावी. त्यांच्यावर हळद कुंकू वाहावी, अक्षता वाहाव्यात, आपण दिलेले फुले फळे वाहावी, त्यांना नमस्कार करावा, आपल्या मनातील अपेक्षा त्यांच्यासमोर मांडाव्यात. त्याच्यानंतर शेवटी आरती करावी. त्याच्यानंतर हरतालिकेची कथा वाचावी. कथा वाचून झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा. ज्या व्यक्तींचे किंवा ज्या मुलींचे उपवास असतील त्यांनी उपवासाचा पदार्थ ग्रहण करावे नैवेद्य म्हणून. आणि दुपारीही पार्वती मातेचे आणि हरतालिका मातेचेही पूजन करून मंगळागौरीची कथा वाचावी, हरतालिकेची कथा वाचावी. हरतालिका व्रताला या गोष्टी तुम्ही चुकूनही करू नका. पहिली गोष्ट म्हणजे उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कोणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखवेल. तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये आणि अपशब्दाचा वापर करू नये. उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबात कोणाशीही वाईट वागू नये. दुसरे म्हणजे व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपायचे नाही. उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली आणि त्यांनी मध्येच सोडून दिले तर हे खूप चुकीचे आहे आणि हे अशुभही आहे. त्यामुळे सुरुवात केलेली असेल तर व्रत सोडायचा नाही, तो विधीपूर्वक संपूर्ण करत राहायचा प्रत्येक वर्षी. चौथी गोष्ट म्हणजे हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावे.
हे अत्यंत आवश्यक आहे. कोणाशीही वाद घालू नये आणि मनामध्ये शांतता असावी. कोणीही चुकूनही पाणी पिऊ नये आणि अन्नाचे सेवन करू नये, कारण हे व्रत निर्जळ आहे. तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. हरतालिकेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आपटून देवाची पूजा करावी. तर ही होती हरतालिकेबद्दलची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.